press the bell icon on the YouTube app and never miss another update. हेलो चिल्ड्रन, हम पिछले क्लास में जो महाभारत कथा में कुंती के बारे में सीखे थे, आज हम भीम के बारे में सीखेंगे। जो भीम कौन है? 5 पांडवों में से दूसरा पांडव भीम है। पहला पांडव कौन है? धर्मराज या युधिष्ठिर। दूसरा पांडव भीम है। तीसरा या मध्यम पांडव अर्जुन है। चौथा और पांचवा पांडव कौन है? नकुल और सहदेव है। इसके बाद जो पांडु के मृत्यु के बाद, जंगल में पांडु के मृत्यु के बाद 5 पांडव और कुंती दोनों भी यहाँ हस्तिनापुर आ जाते हैं। वहाँ धृतराष्ट्र के सौपुत्र कौरवों के साथ पांडव भी जो क्या करते हैं, बड़े होते हैं। ये दोनों हंसते खेलते रहते हैं और सभी क्रीड़ाओं में दोनों भी जो भाग लेते रहते हैं, एक दूसरे का मजाक उड़ाते रहते हैं। लेकिन जो कौरवों में से और पांडवों में से शारीरिक बल में अति जो शक्तिशाली कौन था? भीम था, है ना। जो किसी भी जो प्रयोग युद्ध में जो भीम ने दुर्योधन का हराता था और उसे तंग करता था, कुछ जो हंसी मजाक करता था इससे। लेकिन भीम तो छोटा था, उसका मन में जो कोई भी दुर्योधन के प्रति जो वैर भाव नहीं था। लेकिन दुर्योधन ऐसे नहीं समझता था, वो तो भीम को अपने वैरी के समान जो ट्रीट करना शुरू कर देता है। उसका मन में भीम के प्रति वैर भाव बढ़ता जाता है। लेकिन कहाँ तक बढ़ता जाता है कि भीम का जान लेने तक उसका वैर भाव बढ़ता जाता है। इसी तरह एक दिन क्या हो जाता है कि जो दुर्योधन ने अपने अंदर ही जो भीम को मारने का षड्यंत्र रचाता है। समझ में आए ना? जो षड्यंत्र रचता है और इस षड्यंत्र के प्रकार जो क्या है, यहाँ भीम को जिंदा मार देना। समझ में है ना? भीम का जान लेना। और हर बार जो दुर्योधन क्या यहाँ जो पांडवों को नीचे दबाना चाहता था, लेकिन जो भीम ने दुर्योधन को सभी जो षड्यंत्र में हराता था। समझ में आए ना? इससे भी यहाँ दुर्योधन के प्रति या भीम के प्रति दुर्योधन को वैर भाव बढ़ता जाता है। समझ में आए ना? इसी तरह एक दिन क्या हो जाती है, जो दुर्योधन ने पांडवों को जल क्रीड़ा खेलने के लिए निमंत्रित करता है। सभी कौरव और पांडव दोनों मिलके बहुत ही खूब जल क्रीड़ा खेलते हैं, बहुत ही समय तक जल क्रीड़ा खेलते हैं। और दुर्योधन वहाँ जो सभी के लिए जो भोजन का व्यवस्था भी करा चुका था। सभी पांडव जल क्रीड़ा खेलकर, कौरव भी जल क्रीड़ा खेलकर थोड़ा आराम करने के लिए भोजन करके सोते हैं। लेकिन दुर्योधन ने भीम के जो भोजन में विष को मिला दिया था। इस विष के असर से भीम का जो होश है नहीं रहती है, वो तो बेहोश पड़ जाता है। कौन? भीम। इस समय जो सभी पांडव ने जो आराम करने के समय यानी नींदा कर रहे थे, यानी जो निद्रा कर रहे थे, इस समय में दुर्योधन ने भीम को उठाकर अपने साथियों की सहायता से भीम को उठाकर गंगा नदी में जो क्या करता है, वही उसको जो फ्लो कर देता है, यानी वही छोड़ देता है गंगा नदी में। समझ में आए ना? उसका हाथ और जो पैरों को जो बांध कर गंगा नदी में डुबा देता है। इसके बाद जो बहा देता है, यहाँ डुबा देता नहीं, जो बहा देता है। और ऐसे ही जो होने के बाद, इस घटना के होने के बाद सभी पांडव क्या करते हैं, पांडवों को यहाँ जो नींदा से जो उड़ जाते हैं और सभी ने भीम को ढूंढने के लिए निकलते हैं। लेकिन भीम कहीं नज़र नहीं आता है। वो बहुत समय तक और बहुत जगहों पर जाकर भीम को ढूंढते हैं, लेकिन कहीं भी भीम का नज़र नहीं आता है। और सभी ने जो चिंताग्रस्त हो जाते हैं, सभी पांडव। और कुंती को भी इस विषय के बारे में
जो मालूम पड़ता है। लेकिन जो इसके बारे में सभी ने भीम को ढूंढने के लिए निकलते हैं, उस समय क्या हो जाती है, भीम ही जो सामने आकर खड़ा हो जाता है हंसते हंसते। इसका मतलब क्या है, भीम को विष का कोई भी असर नहीं पड़ता है। समझ में आए ना, भीम का कुछ भी इसका असर, विष का कोई भी असर, कुछ भी असर नहीं पड़ता है। इसका मतलब क्या है, वो तो शारीरिकता से वो तो बहुत ही तंदुरुस्त था, शारीरिकता से वो तो बहुत ही तंदुरुस्त था, आरोग्यवान था, शक्तिशाली था, इसलिए जहर का असर भीम पर कुछ भी नहीं पड़ता है। इसके बाद क्या हो जाता है, जो भीम को कौन यहाँ मारने का षड्यंत्र रचा था, दुर्योधन ने, है ना। लेकिन दुर्योधन क्या सोचता रहता था कि जो भीम अब तक तो मर चुका होगा, ऐसे जो सोचता है। लेकिन भीम जिंदा वापस आने के समय जो विचार को सुनकर जो दुर्योधन के मन में और भी जो क्रोध भाव जो बढ़ता जाता है। इस विषय के बारे में कुंती को पता चलता है कि कुंती ने विदुर को पास बुलाकर जो अकेले में बात करती है और जो बोलती है कि इस षड्यंत्र में जो दुर्योधन का ही ज़रूर हाथ होगा, क्योंकि अगर पांडवों को मार दिए तो सभी राज्य का राज्यभार दुर्योधन के नाम ही आ जाती है। इसलिए जो भीम को मारने का षड्यंत्र यह दुर्योधन ने रचा है, ऐसे यहाँ जो कुंती विदुर के सामने बोलती है। लेकिन विदुर बोलता है कि इस विषय को जो किसी के सामने मत बोलिए। ऐसे जो बोलने के बाद कुंती ने इस विषय के बारे में किसी के सामने नहीं बोलते हैं, लेकिन इस विषय के बारे में पांडवों को मालूम पड़ जाता है। यानी वो समझ जाते हैं कि यह भीम को दुर्योधन ही विष जो मिला दिया था भोजन में। इस विषय को सुनकर भीम ने दुर्योधन को मारने के लिए आगे बढ़ता है, लेकिन क्या हो जाती है, यहाँ धर्मराय ने भीम को यहाँ उस उचित समय नहीं है, जो दुर्योधन के साथ युद्ध करने के लिए यहाँ उचित समय नहीं है और इतने बड़े भी हम नहीं हो गए हैं, ऐसे जो बुद्धि कह के जो यहाँ धर्मराय ने भीम को रोकते हैं। समझ में आई ना बच्चों, यह तो भीम का जुड़े हुए जो कैरेक्टर का जो कथा है। अब हम आगे जाते हैं, अगला कैरेक्टर है अगला कैरेक्टर क्या है, कर्ण। देखिए बच्चों, जो कर्ण कौन है आप सभी को पता है। यहाँ जो महाभारत कथा में जो सभी तरह वंचित हुए एक कैरेक्टर जो है वो कर्ण है। यानी महाभारत कथा में कर्ण ने बहुत ही जो महत्वपूर्ण भूमिका है और सभी ने यह कर्ण को अन्याय किए एक न एक तरीके से। ತುಂಬಾನೇ अन्याय ಆಗಿರೋ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ ಯಾವುದು ಅಂದರೆ महाभारतದಲ್ಲಿ कर्ण। समझ में आए ना, कर्ण तो कुंती का पुत्र है ना। आप सभी को पता है कर्ण भी पांडवों में से एक है, वही पहला पांडव है ना। अगर कर्ण पांडव के साथ मिला हुआ तो पांडव का नाम नहीं रहता था, वो तो पांडव नहीं होते थे। जो 5 जनों को से जो मिलाकर, यानी यहाँ 5 पांडव है ना, जो पहला पांडव कर्ण होता था, है ना। लेकिन यहाँ जो कर्ण को जो क्या क्या हो जाती है, देखिए इसमें जो दिए हैं, पांडवों ने पहले कृपाचार्य से और बाद में द्रोणाचार्य से अस्त्र शस्त्र की शिक्षा पाई। उनको जब विद्या में काफ़ी निपुणता प्राप्त हो गई तो एक भारी समारोह किया गया जिसमें सबने अपने कौशल का प्रदर्शन किया। सारे नगरवासी इस समारोह को देखने के लिए आए थे। देखिए यहाँ
जो मैं पहले ही आपको बोली, जो कौरव और पांडव दोनों ने द्रोणाचार्य से पहले कृपाचार्य से अपनी विद्याओं को सीखे थे। कृपाचार्य जी ने पांडव और कौरवों को जो विद्याओं को सिखाए थे, अस्त्र शस्त्र जो चलाने का विद्याओं को सिखाए थे। दोनों यह शस्त्रास्त्र चलाने में जब धीर बन जाते हैं, वीर बन जाते हैं, यानी उनको चलाने का एक योग्यता उनमें आ जाती है, उस समय जो कृपाचार्य या राजवंश में क्या करते हैं कि वो जो कौन से जो विद्याओं को वो सीखे हैं उसको जो प्रदर्शित करने का एक व्यवस्था किया जाता है। ठीक उसी तरह यहाँ जो पांडव और कौरवों के जो विद्याएं उन्होंने कृपाचार्य से सीखे हैं, उन सभी विद्याओं को यहाँ दिखाने का यानी प्रदर्शित करने का जो प्रजाओं के सामने, राजकुल के जो अन्य संबंधियों के सामने, अन्य जो सदस्यों के सामने, सभी लोगों के सामने यहाँ प्रदर्शित करने के लिए एक व्यवस्था किया जाता है। इसमें जो पांडव जो है वो कैसा था कि अर्जुन कोई सानी ना था। जो अर्जुन धनुर्विद्या में यानी धनुष विद्या में कमाल का खेल दिखाया, यानी अर्जुन जो है सभी पांडवों ने अपने अपने जो विद्याओं को सिखाते हैं, इसमें जो अर्जुन ने यहाँ धनुर्विद्या में बहुत ही निपुणता, बहुत ही जो निपुणता धनुर्विद्या में अर्जुन को था, जो अपनी जो धनुर्विद्या का जो कला को यहाँ जो प्रदर्शित करता है, वीरत्व को यहाँ प्रदर्शित करता है। इसे देखकर सभी नगरवासी, वहाँ के जो प्रजा, ये सभी ने जो अर्जुन को ताला लगाना शुरू कर देते हैं, उसका ही जयकार करना शुरू कर देते हैं और उसको ही यहाँ नाम लेना शुरू कर देते हैं, है ना। इसे इन सभी जो दृश्य को देखकर यह दुर्योधन के मन में ईर्ष्या भावना उठती है, यानी वो तो ईर्ष्यालुता, जलस फील होने लगती है। किसको? दुर्योधन को। वो तो जो पांडवों को यहाँ किसी ने अगर पांडवों के बारे में अच्छे गुण गायन किए तो दुर्योधन को जो सहा नहीं जाता था। समझ में आए ना। इसी तरह जो सभी प्रजाएं ने यहाँ अर्जुन के बारे में और अर्जुन के जय जयकार करना शुरू कर देते हैं। इस समय में जो राज्य के यानी उस सभा के जो द्वार के समीप एक बहुत ही तेजस्वी और यहाँ जो रोबीला, तेजस्वी और बहुत ही मस्तानी चाल से अर्जुन के सामने एक युवक ने आकर खड़ा होता है। यानी बहुत ही रोबीला था, बहुत ही जो शक्तिशाली था, यानी दिखने में भी बहुत ही शक्तिशाली लगता था। ऐसे एक युवक ने यहाँ अर्जुन के सामने आकर खड़ा होता है। जो उसका नाम को दुर्योधन पहले से ही जानता था, उसका नाम कर्ण था। समझ में आए ना। जो दुर्योधन ने कर्ण को बुलाने से पहले यहाँ जो अर्जुन से जो कर्ण ने क्या बोलता है कि हे अर्जुन, तुम जो कलाएं यहाँ प्रदर्शित किए हो, तुमने जो धनुर्विद्या यहाँ दिखाए हो, इससे ज़्यादा अच्छे से मैं भी धनुर्विद्या जो दिखाता हूँ और यहाँ तुमसे भी भला मैं तुम्हें धनुर्विद्या जो दिखाता हूँ, ऐसे यहाँ कर्ण ने बोलता है। इसके बाद क्या हो जाता है, यहाँ जो कर्ण को कौन पाले थे? अधिरथ, वो तो सारथी था, है ना, वही पाला था। रंगभूमि में आते हैं, उसने अर्जुन को ललकारा, अर्जुन जो भी करतब तुमने यहाँ दिखाए हैं उनसे बढ़कर कौशल में दिखा सकता हूँ, क्या इसके लिए तुम तैयार हो? इससे ज़्यादा भी करतब या कौशल को, शक्ति को मैं भी प्रदर्शित करता हूँ, इसे देखने के लिए तुम तैयार हो क्या? ऐसे यहाँ कौन बोलते हैं? कर्ण बोलता है। और इस चुनौती को सुनकर दर्शक मंडली में जो बड़ी कलबली मच गई। यानी यहाँ अर्जुन ही बहुत ही शक्तिशाली है, यानी धनुर्विद्या में
बहुत ही निपुणता, जो अर्जुन से भी ज़्यादा जो करतब दिखाने के लिए, कौशल को दिखाने के लिए या निपुणता को दिखाने के लिए आए हुए ये जो व्यक्ति कौन है। ऐसे जो सोचते हुए सभी प्रजाओं में यहाँ वह देखने के लिए आए हुए प्रदर्शकों, जो वह देखने के लिए आए हुए सभी लोगों में जो कलबली मच जाती है। इसके बाद जो पहले से ही दुर्योधन क्या है, यहाँ अर्जुन को देखकर, उसके जो विद्या निपुणता को देखकर जलता था दुर्योधन ने। लेकिन ये जो कर्ण ने इसको चुनौती देने के लिए यहाँ आया है, और जो दुर्योधन ने खुद कर्ण को अपने पास बुलाकर, कर्ण तुम्हें क्या चाहिए, ऐसे जो प्रश्न पूछता है। और जो यहाँ कर्ण बोलता है कि जो राजन, मैं आपसे या मैं अर्जुन के साथ द्वंद्व युद्ध करना चाहता हूँ, यानी द्वंद्व जो युद्ध निपुणता दिखाना चाहता हूँ, द्वंद्व का जो कुशलता यानी धनुर्विद्या के जो द्वंद्व कुशलता या शक्ति दिखाना चाहता हूँ, और आपसे मित्रता जो बनाने के लिए आया हूँ, ऐसे यह कर्ण ने बोलता है। लेकिन इसके आगे क्या हो जाता है, अर्जुन को बड़ा जो तैश आया, वह बोला कर्ण सभा में जो, यानी जो अर्जुन क्या बोलता है कि कर्ण से, जो दुर्योधन के साथ बातें करते देखकर, इसे सुनकर अर्जुन ने कर्ण से बोलता है, कर्ण बिना बुलाए जो सभा में आए हुए जो व्यक्ति है, वो तो निंदा के लिए जो अवश्य क्या हो जाती है, वही जो योग्य हो जाती है निंदा करने के लिए। ಅಂದರೆ ಕರೆಯದೆ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಬಂದಿರುವಂಥವರು ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ನಾವು ಅವಮಾನಗಳನ್ನು ಮಾಡಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯರಾಗಿರ್ತಾರೆ, ಅಂದರೆ ಅವರಿಗೆ ಕರ್ಣನಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಅವಮಾನ ಮಾಡಬಹುದು ಅನ್ನೋ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಅರ್ಜುನ ಹೇಳ್ತಾನೆ, ಆಯಿತಾ। लेकिन जो यह सुनकर कर्ण ने कहा, अर्जुन कर्ण भी जो सामान्य नहीं था, वो भी पांडव था ना। वो क्या बोलता है अर्जुन से, अर्जुन यहाँ केवल राजों के लिए, यानी यह जो दिए हैं केवल तुम्हारे लिए या मनाया जा रहा है, सभी प्रजाजन इनमें भाग लेने का अधिकार रखते हैं। ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಕೇವಲ ನಿನಗೋಸ್ಕರನೇ ನಿನ್ನ ಕಲೆಯನ್ನು ಅಥವಾ ನಿನ್ನ ಒಂದು ನಿಪುಣತೆಯನ್ನು ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಮಾತ್ರ ಇಟ್ಟಿಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಪ್ರಜೆಗಳು ಸಹಿತ ಇದರಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸ್ಬೋದು, ಅವರವರ ಕಲೆಯನ್ನು ಅವರವರ ಒಂದು ಶಕ್ತಿಯನ್ನು ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡಬಹುದು ಇಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರ್ಣ ಹೇಳ್ತಾನೆ। और सभी प्रजाजन इसमें भाग लेने का अधिकार रखते हैं, व्यर्थ जो डींगे मारने से फ़ायदा क्या, चलो तीरों से बात कर ले। जब कर्ण ने अर्जुन को जो चुनौती दी तो दर्शकों ने तालियां बजाई, उनके दो दल बन गए, एक दल अर्जुन को बढ़ावा देने लगा और दूसरा कर्ण को। इसी प्रकार वह इकट्ठी स्त्रियों के भी दो दल बन गए। कुंती ने कर्ण को देखते ही पहचान लिया और भय तथा लज्जा के मारे मूर्छित सी हो गई। उसकी यह हालत देखकर विदुर ने दासियों को बुलाकर उसे चेत करवाया। देखिए यहाँ कर्ण ने जो कुछ भी बातें यहाँ जो अर्जुन से बोलता है, इसे देखकर, इसे सुनकर वहाँ आए हुए सभी प्रदर्शक में, यानी सभी दर्शकों में दो दल बन जाते हैं। एक दल जो अर्जुन को जय जयकार बोलते हैं और दूसरा जो कर्ण को जयकार बोलते हैं, और स्त्रियों का भी दो दल बन जाते हैं। कुंती कर्ण को देखते ही पहचान जाती है कि यह तो मेरा ही पुत्र कर्ण है, और वो तो मूर्छित हो जाती है। विदुर ने वहाँ से जो कुंती को उठाकर ले जाती है। समझ में आई ना, यानी उठाकर लेने का जो व्यवस्था करता है। और इसी बीच में जो कृपाचार्य जी ने, उस कृपाचार्य कौन है, जो पांडव और कौरवों के गुरु है ना। वो तो क्या बोलते हैं कि जो अज्ञातवीर महाराज पांडु का पुत्र और
कुरुवंश का वीर अर्जुन तुम्हारे साथ द्वंद्व युद्ध करने के लिए तैयार है, किंतु तुम पहले अपना परिचय तो दो। तुम कौन हो, किसके पुत्र हो, किस राजकुल को तुम विभूषित करते हो। द्वंद्व युद्ध बराबर वालों में ही होता है। कुल का परिचय पाए बगैर राजकुमार कभी द्वंद्व युद्ध करने को तैयार नहीं होते। कृपाचार्य की यह बात सुनकर कर्ण का सिर झुक गया। ನೋಡ್ರಿ, ಕೃಪಾಚಾರ್ಯರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಎದ್ಬಿಟ್ಟು ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಅಜ್ಞಾತ ವೀರ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲದಿರೋಂತಹ ಒಬ್ಬ ವೀರ ಶೂರ ನೀನು, ಹೌದಾ? ನೀನು ಈ ರೀತಿ ಈ ಕಲೆ ಪ್ರದರ್ಶನ, ತಮ್ಮ ಬಲ ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡ್ತಾ ಇರೋ ಟೈಮಲ್ಲಿ ಮಧ್ಯಕ್ಕೆ ಬಂದಿದೀಯಾ. ನೀನು ನಿನ್ನ ಒಂದು ಶಕ್ತಿಯನ್ನು ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಿದೀಯ. ಅರ್ಜುನ ಮಧ್ಯಮ ಪಾಂಡವ, ಅವನು ರಾಜ್ಕುಮಾರ, ಹೌದಾ? ದ್ವಂದ್ವ ಯುದ್ಧ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನು, ಇಬ್ಬರೂ ಸಮಾನರಾಗಿರೋರ ಹತ್ರ ಸಮಾನರಿರುವಂತಹ ಸಮಾನ ಶಾಲಿಗಳು, ಸಮಾನ ಯೋಗ್ಯತೆಯುಳ್ಳವರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಆಗುವಂಥ ಯುದ್ಧ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ನೀನು ಯಾರು ಅನ್ನೋದು ನಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಹೌದಾ? ನೀನು ರಾಜನೋ ಪ್ರಜೆನೋ, ನಿನ್ನ ತಂದೆ ಯಾರು, ತಾಯಿ ಯಾರು, ಇದು ಯಾವುದು ನಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನಿನ್ನ ಜಾತಿ ಯಾವುದು, ಇದು ಯಾವುದು ನಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಇದೇನು ಗೊತ್ತಿಲ್ಲದೇ ನೀನು ಒಬ್ಬ ಯಾರು ರಾಜಕುಮಾರನ ಜೊತೆಗೆ ಯುದ್ಧ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಬಂದಿದೆಯಲ್ಲ, ಯುದ್ಧ ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಬಂದಿದೆಯಲ್ಲ, ಇದು ಹೇಗೆ ಉಚಿತ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೃಪಾಚಾರ್ಯರು ಕೇಳ್ತಾರೆ. ಇವಾಗ ಕರ್ಣನಿಗೆ ಮಾತಾಡೋದಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಉತ್ತರ ಕೊಡೋದಕ್ಕೆ. ಹಾಗಾಗ್ಬಿಟ್ಟು ಅವನು ಪಾಪ ತಲೆ ತಗ್ಗಿಸ್ತಾನೆ. इसके बाद कर्ण को इस तरह देखकर दुर्योधन उठ खड़ा हुआ और बोला, अगर बराबरी की बात है तो मैं आज ही कर्ण को अंगदेश का राजा बनाता हूँ। यह कहकर दुर्योधन ने तुरंत पितामह भीष्म एवं पिता धृतराष्ट्र से अनुमति लेकर जो वही रंगभूमि में ही राज्याभिषेक की सामग्री मंगवाई और कर्ण का राज्याभिषेक करके उसे अंगदेश का राजा घोषित कर दिया। देखिए, यहाँ कर्ण को ऐसे जो सिर झुकाता है, इसे देखकर दुर्योधन तुरंत क्या करता है कि अगर ये तो युद्ध प्रदर्शन करने के लिए द्वंद्व युद्ध प्रदर्शन करने के लिए दोनों के बीच में समानता होना चाहिए, तो मैं तो कर्ण को अंग देश का जो राजा बना देता हूँ। देखिए यहाँ कैसे जो लक आ जाती है। यहाँ ದುರ್ಯೋಧನ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಪಾಪ ಕರ್ಣ ತಲೆ ತಗ್ಸೋದನ್ನು ನೋಡಿಬಿಟ್ಟು ದುರ್ಯೋಧನಿಗೆ ತಡ್ಕೊಳಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ಅರ್ಜುನನ ವಿರುದ್ಧ ನಿಂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ ಅವನು. ಇವಾಗ ಅರ್ಜುನನ ಕಂಡ್ರೆ ದುರ್ಯೋಧನಂಗೂ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಪಾಂಡವರನ್ನ ಕಂಡ್ರೆ, ಹೌದಲ್ವಾ? ಇವಾಗ ದುರ್ಯೋಧನನ ಫ್ರೆಂಡ್ಶಿಪ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ಕರ್ಣ ಬಂದಿದ್ದಾನೆ. ಇವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇವರಿಬ್ಬರು ಮಧ್ಯದಲ್ಲೂ ದ್ವಂದ್ವ ಯುದ್ಧ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇಬ್ಬರಲ್ಲೂ ಈಕ್ವಾಲಿಟಿ ಇರಬೇಕು. ಅವನು ರಾಜಕುಮಾರ ಆಗಿರಬೇಕು, ಅವನು ಸಹಿತ ಒಂದು ಇಲ್ಲಿ ಬಲಶಾಲಿಯಾಗಿದ್ದಾನೆ, ಆದರೆ ಅವನು ಬೇರೆ ವಂಶದವನು. ಅದೇ ಹಾಗೆ ಸಾಧ್ಯ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ದುರ್ಯೋಧನ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಅಲ್ಲೇ ಎದ್ದು ನಿಂತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು, ಹಾಗಾದರೆ ಅವ್ರು ದ್ವಂದ್ವ ಯುದ್ಧ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇಬ್ಬರಲ್ಲೂ ಸಮಾನತೆ ಇರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಕರ್ಣನನ್ನು ಇವಾಗಲೇ ಅಂಗದೇಶದ ರಾಜನನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಆವಾಗಲೇ ಅವರ ತಂದೆ ಧೃತರಾಷ್ಟ್ರ ಮತ್ತು ಅವರ ತಾತ ಭೀಷ್ಮ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಅವರ ಹತ್ರ ಹೋಗಿಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಪರ್ಮಿಷನ್ ತೊಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಆ ಕ್ಷಣದಲ್ಲೇ ಆ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಆ ಭೂಮಿಯಲ್ಲೇ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಇಲ್ಲಿ ಆ ಕಲಾ प्रदर्शन करने का जो भूमि रहता है वही जो कर्ण को अंग देश का राजा बना देता है, वो भी सभी प्रोसीजर के साथ, यानी जो ವಿಧಿಯ रहती है. ಅಂದರೆ ಒಬ್ಬ ರಾಜನನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಪಟ್ಟಾಭಿಷೇಕ ಮಾಡಬೇಕು, ಅದೆಲ್ಲ ಮಾಡಬೇಕಿರುತ್ತಲ್ವ, ಆ ಎಲ್ಲ ಸಾಮಗ್ರಿಗಳನ್ನು ಅಲ್ಲೇ ತರಿಸ್ಕೊಂಡು ಅಲ್ಲೇ ಏನು ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ, ಕರ್ಣನನ್ನು ರಾಜನನ್ನಾಗಿ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ, ಅಂಗದೇಶದ ರಾಜನನ್ನಾಗಿ. ಅರ್ಥ ಆಯಿತಾ? ಇದಾದಮೇಲೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ಯಾರು ಇವರ ಕರ್ಣನ ತಂದೆ ಆವಾಗ ತಾನೇ ಪಾಪ ಅಲ್ಲಿ ಪ್ರದರ್ಶನವನ್ನು ನೋಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಬರ್ತಾರೆ ಅಧಿರಥ. ಇಲ್ಲಿ ತನ್ನ ಮಗನನ್ನೇ ರಾಜನನ್ನಾಗಿ ಮಾಡಿರೋದನ್ನು ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಅವ್ರಿಗೇನಾಗುತ್ತೆ, ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ಬರುತ್ತೆ. ಒಂದು ರೀತಿ ನಂಬೋದಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ ಅವರಿಗೆ, ಆಶ್ಚರ್ಯ ಅನಿಸುತ್ತೆ, ನನ್ನ ಮಗ ರಾಜ, ಅಂಗದೇಶದ ರಾಜನ ಅಂತ ಹೇಳಿ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗುತ್ತೆ ಅವರಿಗೆ. ಅವರು ಹೆದರ್ಕೊಂತ ಕೂತ್ಕೊತಾರೆ ಪಾಪ. इसके बाद क्या हो जाती है, लेकिन जो कर्ण जो अभी अभी अंगदेश का नरेश बना दिया गया था, उसको देखते ही धनुष नीचे रखकर
खड़ा हुआ और पिता मानकर बड़े आदर के साथ जो सिर नवाया। जो यह क्या हो जाते हैं, अधिरथ आने के बाद जो कर्ण के पिता है, अधिरथ है ना, पिता होने के कारण एक आदरणीय भाव से कर्ण ने क्या करता है, वो तो अंगदेश का राजा बन गया है ना। जो कोई भी यहाँ पिता नहीं है, माता नहीं है, उनके सामने यहाँ जो ये राजा बनने के समय वो कोई भी नहीं है। अचानक वो तो अधिरथ को देखता है और वो तो अपने पिता के आदरणीयता करके वो तो सर झुकाता है, ಅಂದರೆ प्रणाम करता है। ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಅವ್ರ ತಂದೆ ಇರೋಲ್ಲ, ತಾಯಿ ಇರೋಲ್ಲ, ಇವನಿಗೆ ರಾಜನನ್ನಾಗಿ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಅವಾಗ ಅಧಿರಥ ಅಲ್ಲಿ ಬರ್ತಾನೆ, ತಂದೆ ಹೌದಲ್ವ, ಸಾಕು ತಂದೆ ಅವನು. ಕರ್ಣನಿಗೆ ಗೊತ್ತಿರಲ್ಲ ಅದು ಆ ವಿಷಯ. ಅವಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಕರ್ಣ, ನನ್ನ ತಂದೆ ಇಲ್ಲೇ ಇದ್ದಾರೆ, ನನ್ನನ್ನು ರಾಜ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ ಅವ್ರ ತಂದೆಯನ್ನು ನೋಡಿಬಿಟ್ಟು ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾನೆ. ಒಂದು ಆದರಣೆಯಿಂದ, ಒಂದು ಶ್ರದ್ಧಾ ಭಕ್ತಿಯಿಂದ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾನೆ. ಇದನ್ನು ಭೀಮ ನೋಡ್ತಾನೆ. ಭೀಮ ನೋಡಿದಾಗ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಸಾರಥಿ, ಒಬ್ಬ ಸಾರಥಿಯ ಮಗನ ನೀನು, ಒಬ್ಬ ಸಾರಥಿಯ ಮಗ ಆಗಿ ಮಧ್ಯಮ ಪಾಂಡವ ಅರ್ಜುನನ ಜೊತೆಗೆ ಯುದ್ಧದ ಕಲೆಯನ್ನು ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀಯಾ ನೀನು, ಕೆಳವರ್ಗದವನು ನೀನು ಅಂತ ಹೇಳಿ ಹೀಯಾಳಿಸ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಆವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ ನೋಡ್ರಿ, ಈ ಎಲ್ಲ ಕಾರಣಗಳಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ ಇಲ್ಲಿ, ಜೋ ಕರ್ಣನ ಮನಸ್ಸಲ್ಲೂ ಸಹಿತ ಪಾಂಡವರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ದ್ವೇಷದ ಭಾವನೆ ಬರುತ್ತೆ. ಅದರಲ್ಲೂ ಅರ್ಜುನನ ಮೇಲಂತೂ ತುಂಬಾ ದ್ವೇಷದ ಭಾವನೆ ಕರ್ಣನಿಗೆ ಬೆಳೀತಾ ಹೋಗುತ್ತೆ. ಇದಾದಮೇಲೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ, ಇನ್ನೇನು ಅವರು ಯುದ್ಧದ ಕಲೆಯನ್ನು ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡಬೇಕು, ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಸಾಯಂಕಾಲ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ, ಹೊತ್ತು ಮುಳುಗಿಬಿಡುತ್ತೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಆವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ಹೊತ್ತು ಮುಳುಗಿದ ಮೇಲೆ ಅಂದರೆ ಸಾಯಂಕಾಲ ಆದಾಗ ಕತ್ಲಾಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಯಾರೂ ಅವಾಗ ಯುದ್ಧದ ಕಲೆಯನ್ನು ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡೋದು ರೂಢಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. ಅವಾಗ ಏನಾಯಿತು, ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ಗ್ರೂಪು ಯಾರಿಗೆ, ಅರ್ಜುನನಿಗೆ ಜೈ ಜೈಕಾರ ಹೇಳ್ಕೊತ ಹೋದರು, ಒಂದು ಗ್ರೂಪು ಕರ್ಣನಿಗೆ ಜೈ ಜೈಕಾರವನ್ನು ಹೇಳ್ಕೊತ ಅವ್ರವ್ರ ಮನೆಗಳಿಗೆ ಹೋದರು. ಇದಾದಮೇಲೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇಸ್ ಘಟನಾಕ್ಕೆ ಬಹುತ್ ಸಮಯಕ್ಕೆ ಬಾದ್, ಅಂದರೆ ಈ ಘಟನೆ ಆದ ತುಂಬ ದಿವಸಗಳ ನಂತರ ಜೋ ಇಂದ್ರ ಅಂದರೆ ದೇವರ್ಷಿ ಇವರು ಇಂದ್ರ ಇದ್ದಾರಲ್ವಾ, ಯಾರು ಇಂದ್ರದೇವ, ಅವರೇನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅರ್ಜುನನ ಹತ್ರ ಒಬ್ಬ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಭಿಕ್ಷುಕನ ರೂಪದಲ್ಲಿ ಬರ್ತಾರೆ. ಒಬ್ಬ ಭಿಕ್ಷುಕನ ರೂಪದಲ್ಲಿ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ಏನಿರುತ್ತೆ ಇಂದ್ರನ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಅಂದರೆ, ಕರ್ಣನಿಗೆ ಏನಿರುತ್ತೆ, ಹುಟ್ಟತಲೇ ಅವರಿಗೆ ರಕ್ಷಾ ಕವಚ ಇರುತ್ತೆ, ಕರ್ಣಕುಂಡಲ, ಸ್ವರ್ಣ ರಕ್ಷಾ ಕವಚ ಇರುತ್ತೆ ಕರ್ಣನಿಗೆ, ಹೌದಲ್ವಾ. ಅದಿರೋ ತನಕ ಯಾರೂ ಕರ್ಣನಿಗೆ ಸಾಯಿಸೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇರೋದಿಲ್ಲ. ಅಂಥ ಟೈಮಲ್ಲಿ ಇಂದ್ರದೇವರು ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಏನು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರಂದರೆ, ಕರ್ಣ ಪಾಂಡವರಿಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಯಾಕಂದರೆ ಅವನಿಗೆ ದುರ್ಯೋಧನ ಕ್ಲೋಸ್ ಫ್ರೆಂಡು, ದುರ್ಯೋಧನನೇ ಅವರಿಗೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಿಂದ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಹೌದಲ್ವಾ. ಹಾಗಾಗಿಬಿಟ್ಟು ಅವನು ಪಾಂಡವರಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಅವ್ರ ಜೊತೆ ಸೇರ್ಕೊಳ್ಳೋದು ಇಲ್ಲ. ಈ ವಿಷಯ ಗೊತ್ತಾದಾಗ ಕೌರವರ ಜೊತೆಗೆ ಕರ್ಣ ಇದ್ದಾನೆ ಅಂದರೆ ಕೌರವರ ಸೋಲು ಅಸಾಧ್ಯ, ಪಾಂಡವರು ಸೋಲ್ತಾರೆ, ಹೇಗಾದರೂ ಮಾಡಿ ಕರ್ಣನಿಂದ ಅವನ ರಕ್ಷಾ ಕವಚವನ್ನು ಕಿತ್ಕೋಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಕಾರಣದಿಂದ ಇಂದ್ರ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಭಿಕ್ಷುಕನ ರೂಪದಲ್ಲಿ ಇಂದ್ರದೇವನು ಯಾರೆದುರುಗಡೆಗೆ, ಕರ್ಣನ ಎದುರುಗಡೆಗೆ ಬಂದು ನಿಂತ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಸಂಧ್ಯಾ ವಂದನೆ ಮಾಡ್ತಾ ಇರೋ ಟೈಮಲ್ಲಿ ಆವಾಗ ಸೂರ್ಯದೇವ ಕರ್ಣನಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಆಕಾಶವಾಣಿ ಬರುತ್ತೆ, ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ನಿನಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತಿನಲ್ಲೇ ಇಂದ್ರ ನಿನ್ನ ರಕ್ಷಾ ಕವಚವನ್ನು, ಕರ್ಣಕುಂಡಲವನ್ನು ಕೇಳೋದಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅದೊಂದು ವಾಣಿಯನ್ನು ಹೇಳುತ್ತೆ. ಆವಾಗ ಇಂದ್ರ ಇಲ್ಲಿ ಹತ್ತಿರಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ, ಯಾರಿಗೆ, ಕರ್ಣನಿಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಆವಾಗ ಭಿಕ್ಷುಕ ಯಾರು, ಇಂದ್ರ ಕೇಳ್ತಾರೆ, ಏನಂತ, ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ನಾನು ಒಂದು ಭಿಕ್ಷೆ ಕೇಳೋದಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ, ಅದನ್ನು ನೀವು ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ, ಏನದು ಭಿಕ್ಷೆ ಅಂತ ಅಂದರೆ ಗೊತ್ತಿರುತ್ತಲ್ವ ಏನಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳಿ. ಆವಾಗ ಏನೂ ಮಾತಾಡ್ದೇನೆ ಕರ್ಣ ತನ್ನ ರಕ್ಷಾ ಕವಚವನ್ನು, ಕರ್ಣಕುಂಡಲವನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಅದು ದೇಹಕ್ಕೆ ಅಂಟ್ಕೊಂಡಿರುತ್ತೆ, ಅದು ಅಂದರೆ ದೇಹಕ್ಕೆ ಅಂಟಿರುತ್ತೆ, ಅದು ಅಟ್ಯಾಚ್ ಆಗಿರುತ್ತೆ ದೇಹಕ್ಕೆ ಆ ರಕ್ಷಾ ಕವಚ. ಅದನ್ನೇನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಜೋರಾಗಿ ಕಿತ್ತಿ, ರಕ್ತ ಎಲ್ಲ ಬರುತ್ತೆ ಪಾಪ, ಅದನ್ನೆಲ್ಲ ಕಿತ್ತು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ. ಆದರೆ ಕರ್ಣನಿಗೆ ಇನ್ನೊಂದು ಗುಣ ಏನು ಅಂದರೆ, ಅವನು ದಾನಶೂರ ಕರ್ಣ ಅಂತಲೇ ಹೆಸರು ನೀವು ಕೇಳಿದ್ದೀರ, ಹೌದಲ್ವಾ. ಯಾರು ಏನೇ ಬಂದು ಕರ್ಣನ ಹತ್ರ ಕೇಳಿದ್ರೂ ಯಾವತ್ತೂ ಅವನು ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳೋದಿಲ್ಲ,
ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಆ ರೀತಿ ಕರ್ಣನಿಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇಂದ್ರನೇ ಬಂದು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂದಮೇಲೆ ನಾನು ಕೊಡೋದೇನೋ ದಾನ ಅಂತ ಹೇಳಿ ಕಿತ್ತು ಕೊಟ್ಟು ಬಿಡ್ತಾನೆ. ಆವಾಗ ಇಂದ್ರ ತುಂಬ ಖುಷಿಯಾಗಿ ನಿನಗೇನು ವರ ಬೇಕೋ ಕೇಳು, ನಾನು ಕೇಳಿದ ತಕ್ಷಣ ನೀನು ಒಂದು ಮಾತಾಡ್ದಾಗೆ ಕೊಡೋಲ್ಲ, ಯಾಕೆ ಏನು ಅಂತ ಏನು ಕೇಳಿದಾಗೆ ನೀನು ನಿನ್ನ ರಕ್ಷಾ ಕವಚವನ್ನು ನನಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀಯಾ, ನಿನಗೇನು ವರ ಬೇಕು ಕೇಳು ಅಂತ ಹೇಳಿ ಇಂದ್ರನ ರೂಪದಲ್ಲಿ ಭಿಕ್ಷುಕನಿದ್ದವನು ಇಂದ್ರ ಆಗ್ತಾನೆ. ಮತ್ತೆ ಕೇಳಿದಾಗ ಆವಾಗ ಇಂದ್ರ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಕರ್ಣ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ, ನಿಮಗೆ ನಿಮ್ಮ ಹೆಸರಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಅಸ್ತ್ರ ಏನಿದೆ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ, ಆ ಅಸ್ತ್ರವನ್ನು ನನಗೆ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಕೊಡ್ರಿ ವರವಾಗಿ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. ಆವಾಗ ತಥಾಸ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ಇಂದ್ರ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಯಾವುದು ಅವನ ಹೆಸರಲ್ಲಿರೋದು ವಜ್ರಾಯುಧ ಹೌದಲ್ವಾ, ಇಂದ್ರನ ಹತ್ರ ಇರೋದು ಆ ಒಂದು ಇಂದ್ರನ ಆಯುಧವನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿ, ಇಂದ್ರ ಆಯುಧವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಯಾರಿಗೆ, ಕರ್ಣನಿಗೆ ಕೊಡ್ತಾನೆ. ಆದರೆ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಮುಂಚೆ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಈ ಒಂದು ಅಸ್ತ್ರವನ್ನು ಒಂದೇ ಬಾರಿ ಮಾತ್ರ ಯೂಸ್ ಮಾಡಬೇಕು, ಇದನ್ನು ಒಂದೇ ಸಲ ಯೂಸ್ ಮಾಡಬೇಕು, ಎರಡನೇ ಸಲ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲಿ ನೀನು ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಯಾರ ಮೇಲೆ ಇದನ್ನು ಪ್ರಯೋಗ ಮಾಡಬೇಕು ಅಂದ್ಕೊಂಡಿದೆಯೋ ಅವರಿಗೆ ಮಾತ್ರ ಇದು ಹೋಗುತ್ತೆ, ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ ಇದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಆಮೇಲೆ ಒಂದು ಸಲ ಇದು ಪ್ರಯೋಗ ಆಯಿತು ಅಂದಮೇಲೆ ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ಸು ಇಂದ್ರನ ಹತ್ರನೇ ಹೋಗಿ ಸೇರಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ ಇದು. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಈ ಒಂದು ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳಿ ಇಂದ್ರ ಅಲ್ಲಿಂದ ಮಾಯ ಆಗ್ತಾರೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಆವಾಗಿಂದ ಕರ್ಣನಿಗೆ ಏನು ದಾನಶೂರ ಕರ್ಣ ಅನ್ನೋ ಹೆಸರು ಬರುತ್ತೆ. ಇದೆಲ್ಲ ಆದಮೇಲೆ ಕರ್ಣನಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಬ್ರಹ್ಮಾಸ್ತ್ರ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ತ್ರವನ್ನು ಉಪಯೋಗ ಮಾಡೋದು, ಕೆಲವೊಂದು ವಿದ್ಯೆಗಳನ್ನು ಕಲಿಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಇಚ್ಛೆ ಆಗುತ್ತೆ. ಆವಾಗ ಅವರು ಕೃಪಾಚಾರ್ಯರ ಹತ್ರ ಅವ್ರ ಹತ್ರ ಕೇಳ್ತಾರೆ. ಆದರೆ ದ್ರೋಣಾಚಾರ್ಯರ ಹತ್ರ ಕೇಳ್ತಾನೆ ಕರ್ಣ. ಆವಾಗ ದ್ರೋಣಾಚಾರ್ಯರು ಹೇಳ್ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ರಾಜಕುಮಾರರಿಗೆ ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಯಾರಿಗೂ ಸಹಿತ ನಾನು ಪಾಠವನ್ನು ಹೇಳ್ಕೊಡೋದಿಲ್ಲ, ಶಸ್ತ್ರವಿದ್ಯೆಗಳನ್ನು ಹೇಳ್ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ಎಷ್ಟೋ ಥರ ಅಂಗಲಾಚಿ ಬೆಳ್ಕೊಂಡ್ರೂ ಇಲ್ಲಿ ಯುದ್ಧದ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಶಸ್ತ್ರಾಸ್ತ್ರಗಳನ್ನು ಬಳಸೋದನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕರ್ಣನಿಗೆ ಹೇಳ್ಕೊಡೋದಿಲ್ಲ ದ್ರೋಣಾಚಾರ್ಯರು. ಆವಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಒಂದು ಸಲಹೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ, ಪರಶುರಾಮನ ಹತ್ರ ಹೋಗು ನೀನು ಕರ್ಣ, ಅಲ್ಲಿ ನೀನು ಬ್ರಹ್ಮಾಸ್ತ್ರವನ್ನು ಕಲಿಬಹುದು, ಆ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಕಲಿಬಹುದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ಕರ್ಣ ಪರಶುರಾಮನ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ತ್ರವನ್ನು ಕಲಿಬೇಕು ಅಂದರೆ ಅವನು ಒಬ್ಬ ಕ್ಷತ್ರಿಯ ಅಥವಾ ಒಬ್ಬ ಸಾರಥಿ ಮಗ ಅಂತ ಹೇಳಿಕೊಂಡು ಹೋಗಾಗಿರೋದಿಲ್ಲ. ಅವನು ಒಬ್ಬ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲಿ ಯಾರು ಪರಶುರಾಮರು ಆ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ತ್ರ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಅವನಿಗೆ ಕಲಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಆವಾಗ ಕರ್ಣ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಸುಳ್ಳು ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲೇನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಪರಶುರಾಮನ ಹತ್ರ ಆ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಕಲಿಯೋದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಆವಾಗ ಕಾಲ ಕಳೆದಂತೆ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯೆಗಳನ್ನು ಬ್ರಹ್ಮಾಸ್ತ್ರವನ್ನು ಸಹಿತ ಉಪಯೋಗ ಮಾಡೋದು ಹೇಗೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಪರಶುರಾಮರು ಇಲ್ಲಿ ಯಾರಿಗೆ ಹೇಳ್ಕೊಡ್ತಾರೆ, ಕರ್ಣನಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆವಾಗ ಒಂದು ದಿವಸ ಏನಾಗುತ್ತೆ, ಪರಶುರಾಮರು ಕರ್ಣನ ತೊಡೆ ಮೇಲೆ ಮಲ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. ಕರ್ಣನ ತೊಡೆ ಮೇಲೆ ಮಲ್ಕೊಂಡಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ಒಂದು ಕರಿ ದುಂಬಿ ದೊಡ್ಡದಿರುತ್ತಲ್ವ, ಕರಿ ಜೇನು ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಅದು ದೊಡ್ಡ ಜೇನು, ಕಪ್ಪಾದ ಜೇನು ದೊಡ್ಡದು. ಆ ಜೇನು ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ದಿಯೆ ಹೇ भौरा बोलते हैं, वो काला भौरा, वो जो क्या करता है, जो काला भौरा कर्ण के जांज के नीस के यहाँ ಜಾಗ का मतलब क्या है, ತೊಡೆ. ಅವರ ತೊಡೆಯ ಕೆಳಗಡೆಗೆ ಈ ಒಂದು ಕರಿದಾದಂಥ ದೊಡ್ಡ ಜೇನಿರುತ್ತೆ, ಅದು ಹೋಗಿ ಸೇರಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಅದು ಹೋಗಿ ಸೇರಿಕೊಂಡು ಏನು ಮಾಡುತ್ತೆ ಅಂದರೆ ಅವನನ್ನು ಕಚ್ಚೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡುತ್ತೆ. ಆದರೆ ತುಂಬ ನೋವಾಗ್ತಿರುತ್ತೆ ಯಾರಿಗೆ, ಕರ್ಣನಿಗೆ. ಆದರೆ ಅವನು ತಡ್ಕೊಳ್ತಾನೆ, ಸಹಿಸ್ಕೊಳ್ತಾನೆ. ಏನಾದರೂ ತೊಡೆ ನೋವಾಗ್ತಿದೆ ಅಂತ ತೊಡೆ ಎತ್ಬಿಟ್ರೆ ಪರಶುರಾಮರು ಎದ್ಬಿಡ್ತಾರೆ, ಹೌದಲ್ವಾ? ಹಾಗಾಗಿಬಿಟ್ಟು ನೋವನ್ನು ಸಹಿಸ್ಕೊಂಡು ಅವನು ಕೂತ್ಕೊಂಡಿರ್ತಾನೆ. ಆದರೆ ಅವನ ತೊಡೆಯಿಂದ ರಕ್ತ ಏನೋ ಹರಿದು ಬರುತ್ತೆ. ಆವಾಗ ಪರಶುರಾಮರು ಮಲ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ, ಅವ್ರ ಬಟ್ಟೆ ಒದ್ದೆ ಆಗುತ್ತೆ ರಕ್ತದಿಂದ. ಆವಾಗ ಪರಶುರಾಮರಿಗೆ ಎಚ್ಚರ ಆದಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಕರ್ಣನನ್ನು ನೋಡ್ತಾರೆ. ನೋಡಿದರೆ ಆ ಒಂದು ಹುಳ ಅವನ ಕಾಲನ್ನು ತಿಂತಾ ಇದೆ, ಅವನ ಕಾಲಿಂದ ರಕ್ತ ಹರಿತಾ ಇದೆ. ಕಾಲಿಂದ ಅಂದರೆ ತೊಡೆಯಿಂದ ರಕ್ತ ಹರಿತಾ ಇದೆ. ಇದನ್ನು ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಪರಶುರಾಮರು ಏನು ಕೇಳ್ತಾರೆ, ಮೊದಲನೇದು ಕೇಳೋದೇ ಏನು,
ನೀನು ಯಾರು ಅಂತ ನಿಜ ಹೇಳು ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳಿದಾಗ ಕರ್ಣ ತನ್ನ ನಿಜ ಸ್ಥಿತಿ ಏನು, ತಾನು ಯಾರು ಅನ್ನೋದನ್ನು ಒಪ್ಕೊಳ್ತಾನೆ. ನಾನು ಅಧಿರಥ ಅನ್ನೋ ಒಬ್ಬ ಸಾರಥಿಯ ಮಗ, ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ತ್ರವನ್ನು ಕಲಿಯೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಅಂತ ಹೇಳಿ ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ಇದು ಹೇಳಿದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ಸಿಟ್ಟು ಬಂದುಬಿಡುತ್ತೆ ಪರಶುರಾಮನಿಗೆ. ಒಬ್ಬ ಗುರು ಹತ್ರನೇ ಸುಳ್ಳು ಹೇಳಿ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಮೋಸದಿಂದ ಕಲ್ತಿದೀಯ ನೀನು, ಹಾಗಾಗಿಬಿಟ್ಟು ಈ ವಿದ್ಯೆ ನಿನಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಜ್ಞಾಪಕ ಇರುತ್ತೆ. ಬ್ರಹ್ಮಾಸ್ತ್ರವನ್ನು ಹೇಗೆ ಉಪಯೋಗ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದು ನಿನಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಜ್ಞಾಪಕ ಇರುತ್ತೆ. ಆದರೆ ಯಾವ ಟೈಮಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಉಪಯೋಗ ಮಾಡಬೇಕೋ ಆ ಟೈಮಲ್ಲೇ ಇದನ್ನು ಹೇಗೆ ಉಪಯೋಗ ಮಾಡಬೇಕೋ ಮಂತ್ರಗಳೆಲ್ಲ ನಿನಗೆ ಮರ್ತೋಗುತ್ತೆ. ಹಾಗೆ ಯುದ್ಧ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ನಿನಗೆ ನಿನ್ನ ರಥದ ಕಾಲುಗಳು ಭೂಮಿಗೆ ಸಿಕ್ಕಾಕಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಶಾಪವನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ನೋಡ್ರಿ, ಎಲ್ಲ ರೀತಿಯಿಂದ ಕರ್ಣನಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಮೋಸ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಇದೇ ಒಂದು ಕಾರಣದಿಂದನೇ ಅರ್ಜುನ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಅವರು ಪರಶುರಾಮರು ಕೊಟ್ಟಂಥ ಆ ಒಂದು ಶಾಪ ನಿಜ ಆಗುತ್ತೆ. ಏನಾಗುತ್ತೆ, ಕರ್ಣನಿಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ತ್ರ ಹೇಗೆ ಉಪಯೋಗ ಮಾಡಬೇಕು, ಅದರ ಮಂತ್ರಗಳು ಏನು ಅನ್ನೋದು ಜ್ಞಾಪಕ ಇರುತ್ತೆ. ಆದರೆ ಯುದ್ಧ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಅರ್ಜುನನ ಸಾಯಿಸೋದಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಆ ಒಂದು ಬ್ರಹ್ಮಾಸ್ತ್ರದ ಮಂತ್ರಗಳು ಅವರಿಗೆ ಜ್ಞಾಪಕಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ಹಾಗೆ ಯುದ್ಧ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಅವರ ರಥದ ಚಕ್ರ ಏನಿದೆ ಭೂಮಿಗೆ ಸಿಕ್ಕಾಕೊಂಡು ಬಿಡುತ್ತೆ. ಆವಾಗೇನಾಗುತ್ತೆ, ಅರ್ಜುನ ಹಿಂದ್ಗಡೆಯಿಂದ ಬಾಣ ಬಿಟ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಆವಾಗ ಅರ್ಜುನ ಬಿಡಬೇಕಾದ್ರೆ ಕರ್ಣ ಹೇಳ್ತಾನೆ, ನೀನು ಹಿಂದ್ಗಡೆಯಿಂದ ಬಾಣ ಬಿಡ್ತಾ ಇರೋದು ಮೋಸ. ಯುದ್ಧದ ರೀತಿ ಏನು, ಯಾವಾಗಲೂ ಫೇಸ್ ಟು ಫೇಸ್ ಯುದ್ಧ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದು. ಯಾರೂ ಹಿಂದ್ಗಡೆಯಿಂದ ಯುದ್ಧ ಮಾಡೋಗಿಲ್ಲ, ಹಿಂದ್ಗಡೆಯಿಂದ ಬಾಣ ಬಿಡೋಗಿಲ್ಲ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ನೀನು ಮೋಸದ ಯುದ್ಧ. ಆಮೇಲೆ ಎದುರುಗಡೆ ಇದ್ದವರು ನಿಶಸ್ತ್ರರಾಗಿದ್ದಾಗ, ಅಂದರೆ ಅವರ ಹತ್ರ ಯಾವುದೇ ಅಸ್ತ್ರಗಳು ಇದ್ದಾಗ ಅವರ ಮೇಲೆ ನಾವು ಶಸ್ತ್ರಾಸ್ತ್ರ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡಬಾರದು. ಅವರ ಕೈಯಲ್ಲಿರೋ ಅಸ್ತ್ರವನ್ನು ಬೀಳಿಸಿ ಬೇಕಾದರೆ ಮಾಡ್ಬೋದು, ಆದರೆ ಈ ರೀತಿ ಯುದ್ಧವನ್ನು ಮಾಡೋ ಹೋಗಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಅರ್ಜುನ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಈ ನಿನ್ನ ಧರ್ಮ ಅವೆಲ್ಲ ದ್ರೌಪದಿಯ ವಸ್ತ್ರಾಭರಣ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ದುರ್ಯೋಧನ ಜೊತೆಗಿದ್ದಾಗ ಎಲ್ಲೋಗಿತ್ತು, ಧರ್ಮದ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ ಇವಾಗ ನೀನು ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ತಾನೆ. ಈ ರೀತಿ ಕರ್ಣನ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರು ಎಲ್ಲದರಿಂದನೂ ವಂಚಿತರಾಗುತ್ತೆ. ಯಾಕಂದರೆ ಅವನು ಕ್ಷತ್ರಿಯ ಅಲ್ಲ ಅನ್ನೋ ಒಂದೇ ಕಾರಣಕ್ಕೆ ಅವನ್ನ ಹೀನಾಯವಾಗಿ ನೋಡಿದ್ರು. ಅವನು ಕ್ಷತ್ರಿಯನೇ, ಆದ್ರೂ ಕ್ಷತ್ರಿಯ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಳ್ಳೋ ಆಗಿಲ್ಲ. ಪಾಂಡವ ರಾಜ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಳ್ಳೋ ಆಗಿಲ್ಲ. ಕುಂತಿ ಮಗ ಹೇಳ್ಕೊಳ್ಳೋ ಆಗಿಲ್ಲ. ಅವನ ಕರ್ಣಕುಂಡಲವನ್ನು ಸಹಿತ ತಗೊಳ್ತಾರೆ, ಹೌದಲ್ವಾ? ಇದಕ್ಕೆ ಕರ್ಣ ಮಹಾಭಾರತ ಕ್ಯಾರೆಕ್ಟ್ರಲ್ಲಿ ತುಂಬ ಮೋಸ ಹೋಗಿರೋ ಪಾತ್ರ ಅಂದರೆ ಕರ್ಣ. ಸಮझ में आया ना बच्चों? ಇವಾಗ ಈ ವಿಷಯವನ್ನು ಕೇಳಿ ಕುಂತಿಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ತುಂಬಾ ದುಃಖ ಆಗುತ್ತೆ. ಯಾವಾಗ ಅಂದರೆ ಅವನ ಒಂದು ಅರ್ಜುನನಿಂದನೇ ಕರ್ಣ ಸತ್ತ ಅನ್ನೋ ವಿಷಯವನ್ನು ಕೇಳಿ ಕುಂತಿಗೆ ತುಂಬ ದುಃಖ ಆಗುತ್ತೆ. समझ में आया ना बच्चों? इसका जो अगले कैरेक्टर को हम अगले क्लास में सीखते हैं. थैंक यू चिल्ड्रन.